हां मी आता तेल घालते. हां तेल तेल घालते. तेल आपल्या हिशोबाने घाला. तेल जरा गरम जाऊन द्या. तेल गरम झालं की जिरे घाला. जिरे जिरे घातलं की थोडी राई घाला. राईला जिरेला तडतड झालं की मग लसण टाका. ही बघा राई तडतडली. आता मी लसण घालते. लसणाला बी थोडं तडतडू देते आणि मग थोडंसं मी टमाटर घालते. थोडं लाल होऊ द्या मग मी थोडं टमाटर घालते. घातलं बघा मी टमाटर. ही आहे बघा पालकाची भाजी. ह्या भाजीत मी हिरवी मिरची शेंगदाणे घातले, तर थोडं कूट घातलं आहे, हिरवी मिरची घातली आणि तुरीची डाळ घातलेली आहे आणि त्याला शिजवलं आहे. हळद मीठ घातलं आहे. आता ह्याच्यात काय घालायची गरज नाही, सगळं मी ह्याच्यातच घातले. आता हे सगळं चांगलं तडतडलं आहे. आता मी ह्याच्यात फोडणी देणार आहे, घालणार आहे, ही वतून घेणार आहे मी भाजी. जशी पाहिजे तशी करू शकता तुम्ही, तशी घट पातळ. आम्ही तर मासं घटच करता, म्हणजे आम्ही तर घटच करतात. आम्हाला घटच आवडते. आमच्या मिस्टरांना बी घटच आवडते. म्हणून मी घटच करणार आहे. आणि डाळीला खदखद येईल की पालकाला मग मी पोहे करणार आहे. ती मी दाखवतेच तुम्हाला. मला थोडं थांबा. खायला का बाई बोलल्या तुम्ही. बघा अशी करायला पाहिजे भाजी. घट्ट भाजी केली तर भाजी जरा ही होते, चांगली लागते. नाहीतर पाण्यावानी भाजी ती बरोबर लागत नाही. बघा आम्ही चढजण नाहीत, बघा आम्ही 2 जणच आहेत. म्हणून मी कांदा घेते कापायला. कांदा 2-3 मिरच्या आणि शेंगदाणे 2-3 घालते. इथं ठेवू का राहतं कुठे ठेवतो माझा दिसावा पाहिजे. तसं कुठं राहणार. इथं खिडकी ठेवके बाबा. खिडकी ठेवणार बाबा. तिथे खिडकी दिसते. चांगलं व्हायला पाहिजे. पाहिजे ना नाही खिडकीत आता.